नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर मला माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू वाटते. मी जे काय बनवते, जे काय करते ते व्हिडिओ शेअर करू वाटतं, पण तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही, कमेंट करत नाही, त्यामुळे थोडं वाईट वाटतं. तर ही भाजी बनवत आहे गवार शेंगाची. तर सुकं खोबरं आणि कांदा तेल टाकून भाजून घेतलं, त्यानंतर धणे त्यामध्ये भाजून घेतले. तर सगळं छान भाजून झाल्यानंतर लसूण टाकलं, त्यामध्ये ते भाजून घेतलेलं. तर याचं वाटण अगोदर सुक्कं, नंतर किंचितसं पाणी टाकून छान असं वाटण बनवून घेणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. गवारी शेंगे छान अशी मोठ्या आचेवर भाजून घेतलेली आहे रंग बदलेपर्यंत. तर माझी आज अडचण पण अशी आली आहे की अलीकडची जी मोठी शेगडी आहे ती चालत नाही. तर मधल्या जी गॅसची आच मंद असते त्या आचेवर मी आता ही व्हिडिओ बनवत आहे, रेसिपी बनवत आहे. तर त्यामुळे स्टँडही ठेवता येत नाही, कॅमेरा ठेवता येत नाही. तर जे वाटण केलेले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर घरगुती मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली, हे पण छान असं परतून घेतल्यानंतर गवारी शेंग टाकलेली आहे. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट सगळ्या भाज्यांमध्ये वापरतात, त्यामुळे टेस्ट वाढते आणि भाजीला किंचित दाटसरपणा येतो, खायला टेस्ट येत. पहा कशी अडचण माझी, गरीब बिचारे मी. माझ्या व्हिडिओला लाईक करत जा प्लीज. तर ज्या भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच पाणी रश्श्यासाठी वापरत आहे. चवीनुसार मीठ टाकले, गॅसची आच मोठी वाढवलेली आहे. तर उकळी आल्यानंतर आता मंद आचेवर 6 मिनटं मी शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. झाकण ठेवू. ते 6 मिनटं झालेली, भाजी तयार झालेली आहे.